हॅलो गाईज, मायसेल्फ मना योगेश विठ्ठल. तर आपण बघत आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरमधले फिजिक्स हा सब्जेक्ट. या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये आपण बघणार आहोत युनिट नंबर फर्स्ट. जे युनिट नंबर फर्स्ट आहे ते किती मार्क्ससाठी आहे? 4 मार्क्ससाठी. तर युनिट नंबर फर्स्ट यामध्ये आपण बघणार आहोत युनिट अँड मेजरमेंट. व्हॉट इज मीन बाय युनिट आणि व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट. युनिट म्हणजे काय अँड मेजरमेंट म्हणजे काय? तर या युनिट आणि मेजरमेंटमध्ये आपण बघणार आहोत टॉपिक व्हॉट इज मीन बाय युनिट अँड व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट. त्यामध्ये बघणार आहोत युनिट, फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल ऑफ डिराइव्ड क्वांटिटी अँड देअर युनिट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय CGS युनिट, व्हॉट इज मीन बाय MKS युनिट, व्हॉट इज मीन बाय FPS युनिट अँड व्हॉट इज मीन बाय SI युनिट. त्यानंतर आपण बघणार आहोत डायमेन्शन. बरोबर, डायमेन्शन नंतर आपण बघणार आहोत डायमेन्शन फॉर्म्युला. त्यानंतर एरर, टाइप्स ऑफ एरर, इन्स्ट्रुमेंटल, सिस्टमॅटिक अँड रँडम एरर, ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज ऑफ एरर आणि नेक्स्ट सिग्निफिकंट फिगर. या पद्धतीचे पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट म्हणजे काय? तर युनिट म्हणजे काय मराठीत काय म्हणता येईल? युनिटलाच मराठीत म्हणता येईल एकक. तर आता मराठीत जर बघितलं तर एकक म्हणजे काय एखादं अंतर असेल आपण, किंवा फॉर एक्झाम्पल एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याचा अंतर आपण कशात म्हणतो? किलोमीटरमध्ये. तर ह्या गावातून ह्या गावापर्यंत अंतर किती किलोमीटर आहे? की 10 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल किंवा 15 किलोमीटर असेल. हे काय झालं? त्या दोघांमधला अंतर. मग हे जे युनिट मोजलं जातं, हे जे अंतर मोजलं जातं तर त्यालाच काय म्हणायचं? युनिट. आणि ते कशात मोजलं जातं? किलोमीटरमध्ये. म्हणजे किती किलोमीटर आहे. तर त्याची डेफिनेशन जर बघितली, तर युनिटची डेफिनेशन जर बघितली, द स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. एखाद्या ठिकाणी जे युनिट मोजलं जातं, फॉर एक्झाम्पल आपण तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलंय की आपण गावातले अंतर कशात मोजतात? किलोग्राममध्ये. तर फॉर एक्झाम्पल युनिट ऑफ मास इज किलोग्राम, युनिट ऑफ लेंथ इज मीटर. आता लेंथ जर मोजायचं असेल तर ती कशात मोजली जातात? मीटरमध्ये जातात. बरोबर. त्यानंतर आपण बघणार आहोत तर त्या युनिटमध्ये स्टँडर्ड युनिट म्हणजे काय? रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे युनिट शूड बी इनव्हेरिएबल मीन्स फिक्स्ड. युनिट शूड बी इनव्हेरिएबल विथ टाइम अँड प्लेस. सेकंड आहे इट शूड बी इझिली रिप्रोड्युसिबल. इट शूड बी युनिव्हर्सली. त्यानंतर फोर्थ इट शूड बी डेफिनाइड अँड वेल डिफाईन्ड. आणि लास्ट इट शूड बी इझिली कॉम्परेबल विथ अदर सिमिलर युनिट. या पद्धतीनं हे जे स्टँडर्ड युनिटचे
पॉईंट आहे. त्यानंतर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. इन फिजिकल वी विल स्टडी प्रॉपर्टी ऑफ मॅटर, लॉ, फिनॉमिनन्स इन्व्हॉल्व इन इट. डिफरंट क्वांटिटी युज्ड इन स्टडी ऑफ फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय एनी क्वांटिटी विच कॅन बी मेजर इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. कोणतीही क्वांटिटी घेतली, कोणतीही घेतलं का ते काय केलं जातं, मोजलं जातं, बरोबर. तर त्याला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. फॉर आता त्या फिजिकल क्वांटिटीचे काय आहे, 2 टाईप्स आहे, बरोबर. त्या फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप्स आहे. तर ते 2 टाईप्स म्हणजे काय, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर पहिला जर आपण बघितलं तर व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. जर आपण आपल्या शब्दात जर बघितलं, यामध्ये दिलेलं आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तर द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. The physical quantity which do not depend on any other physical quantity for the measurement are called fundamental quantity. म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, का कोणतीही क्वांटिटी असेल, कोणतंही असेल का ते मोजलं जातं, बरोबर. काय फिजिकल क्वांटिटी काय म्हणतात की डिफरंट क्वांटिटी युज्ड इन स्टडी ऑफ फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे वेगवेगळ्या क्वांटिटी ते काय केल्या जातात, या फिजिक्समध्ये यूज केल्या जातात किंवा मोजल्या जातात, त्याला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. मग आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी म्हणजे एखादी वस्तू, फिजिकल क्वांटिटीची. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. 2 फिजिकल क्वांटिटी, ती फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीशी डिपेंड नाही, अवलंबन, ती दुसऱ्याशी अवलंबन नाही. तर त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्यानंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, याच्या काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. म्हणजे द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन one or more fundamental quantity for their measurement are called fundamental quantity. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी ती काय आहे, डिपेंड आहे, बरोबर. ती डिपेंड आहे कशावर, एनी अदर क्वांटिटी. ती कशावर डिपेंड आहे, एनी अदर फिजिकल क्वांटिटी. एक असेल किंवा 2 असेल त्यावर काय आहे, डिपेंड आहे. त्याला काय म्हणतं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. यामध्ये दिलेलं आहे युनिट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. तर ते 2 ग्रुप्स कोणकोणते आहे, फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट. तर फंडामेंटल युनिट म्हणजे काय, आता द युनिट फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. जे फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट आहे त्याला काय म्हणायचं, फंडामेंटल युनिट, बरोबर. द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. आणि सेकंड हे द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड युनिट, बरोबर. फंडामेंटल युनिट म्हणजे काय आणि डिराइव्ड युनिट म्हणजे काय, आलंय लक्षात, आलंय लक्षात, बरोबर. आता या फंडामेंटल युनिटमध्ये
आपण बघणार आहोत की हे फंडामेंटल युनिट किती आहे. फंडामेंटल युनिट 7 फंडामेंटल युनिट. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी अँड रिमेनिंग ऑल क्वांटिटी आर डिराइव्ड क्वांटिटी. आता 7 फंडामेंटल युनिट आहे. आता ते कोणकोणते हे. पहिला आहे लेंथ. लेंथ म्हणजे लांबी. आता लांबी कशात मोजलं जातं. मीटरमध्ये मोजले जातं. म्हणून फंडामेंटल युनिट काय आहे मीटर. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे यम. त्याचं सिम्बॉल काय आहे यम, स्मॉल यम. बरोबर. लेंथ म्हणजे काय लांबी. त्यानंतर सेकंड जर बघितलं आपण मास. मास म्हणजे आपण गेलो दुकानात तर आपण काय म्हणलो 1 किलो साखर द्या. तर ते कशात मोजलं जातं किलोग्रॅममध्ये. म्हणून त्याचंच फंडामेंटल युनिट काय आहे किलोग्रॅम. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे स्मॉल केज. त्यानंतर थर्ड काय आहे टाईम. टाईम आपण जो घड्याळाचा काटा आहे किंवा घड्याळ आहे ते कशात मोजलं जातं सेकंडमध्ये. बरोबर. ते कशात मोजलं जातं सेकंडमध्ये. आणि त्याचं सिम्बॉल काय येईल स्मॉल यस. स्मॉल यस. त्याच पद्धतीनं आपण चौथा जर बघितलं फंडामेंटल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट. चौथी जर बघितली तर इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट कशात मोजली जाते ॲम्पियरमध्ये. आता त्याचं सिम्बॉल काय आहे कॅपिटल ए. त्याचं सिम्बॉल काय आहे कॅपिटल ए. त्यानंतर पाचवा आहे ल्युमिना इंटेन्सिटी. त्याचं फंडामेंटल युनिट काय आहे कॅन्डेला. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे सी डी. त्याच पद्धतीने टेम्परेचर. जे आपलं टेम्परेचर मोजलं जातं ते कशात मोजलं जातं केल्विनमध्ये. त्याचं सिम्बॉल काय आहे के. त्यानंतर नेक्स्ट सातवं जे फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि ते कशात मोजलं जातं मोलमध्ये मोजलं जातं. येथे लक्षात. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे स्मॉल MOL. नंतर नेक्स्ट पॉईंट जर बघितला तर देअर आर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी टू फंडामेंटल क्वांटिटी. आता 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे. त्यामध्ये सप्लिमेंटरी क्वांटिटीमध्ये पहिली आहे ती प्लेन अँगल. पहिली जी आहे ती काय आहे प्लेन अँगल. त्याचं सप्लिमेंटरी युनिट जर बघितलं तर त्याचं सप्लिमेंटरी युनिट आहे रॅडियन. आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल RAD. त्यानंतर नेक्स्ट सॉलिड अँगल. त्याचं सप्लिमेंटरी युनिट आहे स्ट्रेडियम. आणि त्याचं सिम्बॉल आहे SR. बरोबर. या पद्धतीनं आपण फंडामेंटल युनिट पाहू शकतो की फंडामेंटल युनिट कोणकोणते आहे. फंडामेंटल युनिट किती आहे. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल युनिट किंवा व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी. तर पहिल्यांदा जर बघितलं तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन one or more fundamental quantity for their measurement are called fundamental quantity. त्यानंतर what is mean by unit. युनिट म्हणजे काय आणि फंडामेंटल युनिट म्हणजे काय, डिराइव्ड युनिट म्हणजे काय. तर फंडामेंटल युनिट म्हणजे काय, द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. आणि डिराइव्ड युनिट म्हणजे काय, द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. तर फंडामेंटल युनिटी फंडामेंटल क्वांटिटी त्याची किती फंडामेंटल क्वांटिटी आहे, हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटी, 7 फंडामेंटल क्वांटिटी. ते कोणकोणते आहे, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता त्यामध्ये फंडामेंटल युनिट दिलेले आहे ते कोणकोणते आहे, मीटर, किलोग्राम, सेकंड, ॲम्पियर, कॅन्डेला, केल्विन आणि मोल. त्याचा सिम्बॉल पण आपल्याला समोर दिलेला आहे. त्याच पद्धतीनं ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी त्यामध्ये
दोन काय आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी, त्यामध्ये प्लेन अँगल आहे आणि सॉलिड अँगल आहे. तर प्लेन अँगल जे आहे त्याचं युनिट काय आहे रॅडियन आणि सॉलिड अँगल जे आहे त्याचं युनिट काय आहे ट्रेडियन. बरोबर. या पद्धतीनं या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघतोय फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी, व्हॉट इज मीन बाय युनिट. त्यानंतर 7 फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर बघणार आहोत डिराइव्ड क्वांटिटी आणि त्या डिराइव्ड क्वांटिटीचे कोणकोणते युनिट आहे ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.